सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मनोमिलनाच्या नादात उदयनराजे बॅकफूटवर शिवेंद्रसिंह राजेंची निर्विवाद सरशी. सातारा नगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठे फेरबदल आणि सत्तेच्या संघर्षातून एक चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. एकेकाळी सातारा पालिकेवर आपला दबदबा गाजवणारे खासदार उदयनराजे भोसले हे सध्या पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. तर त्यांचे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. भावाभावांमधील हा सत्ता संघर्ष तात्पुरता थांबला असला तरी याचे मोठे राजकीय परिणाम उदयनराजे भोसले यांच्यासाठी दिसत आहेत. मनोमिलनाच्या या प्रयत्नात उदयनराजेंनी त्यांचे अनेक निष्ठावान आणि तगडे कार्यकर्ते गमवून बसलेले आहेत. पालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याकडे केवळ दोनच मजबूत उमेदवार उरले आहेत, BG बनकर आणि निशांत पाटील. या उलट शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अत्यंत हुशारीने सीट वाटपात सरशी केली असून नगराध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जागाही आपल्याकडे खेचून घेतली आहे. अनेक दिग्गज मंडळी आता शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बाळू खंदारे, जयवंत भोसले, अविनाश कदम, शेखर मोरे यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दबंग अमोल मोहिते यांची आक्रमक आणि प्रभावी प्रतिमा शिवेंद्रसिंह राजेंच्या बाजूने झुकली आहे, ज्यामुळे त्यांची बाजू अधिकच मजबूत झाली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे उदयनराजे भोसले यांची केवळ सातारा नगरपालिकेतीलच नव्हे तर जिल्ह्यावरील पकडही कमी होत चालल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. पालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे अचानक बॅकफूटवर गेल्याने राजकीय विश्लेषकांसह अनेक कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राजकीय जाणकारांच्या मते आता उदयनराजे भोसले यांना आत्मपरीक्षण करण्याची आणि त्यांच्या राजकारणाची दिशा बदलण्याची गरज आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी जुन्या चुका टाळून चांगल्या आणि प्रभावी लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून त्यांची मूठ बांधणे आवश्यक आहे. आगामी काळात त्यांना आपली राजकीय ताकद टिकून ठेवण्यासाठी बेरजेचे राजकारण करण्याची कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखालील पॅनेलने केलेल्या या प्रभावी खेळीमुळे सातारा पालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. उदयनराजे भोसले यांची राजकीय भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत आपली मतं नक्की व्यक्त करा.